फॅमिली कट्टा अँड यू आर द वन जे यंगेस्ट फॅमिली मेंबर आहेत या मूवीमध्ये बघायला मिळणार आहेत प्रेक्षकांना. तर त्याच्याबद्दल काय सांगाल मूवीबद्दल? फॅमिली कट्टातच सगळं येतं की फॅमिली गेट टुगेदर आहे. आणि आता आपण ट्रेलर पाहिला की बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एकत्र यायला एखादं निमित्त आधी लागायचं आणि आता निमित्त असेल तरी आपण अवॉइड करतो एकमेकांना किंवा काय. तर आम्ही जे प्ले करतो आहे किंवा आजचं जनरेशन आहे की मनात एक आणि बाहेर एक असं नाही आहे की आम्हाला जे वाटेल ते आम्ही वागतो आणि वी आर द वन की आम्ही दोघं प्लॅन करतो आहे की हे सगळे एकत्र कसे येतील. आणि ते 50th ॲनिव्हर्सरीचं निमित्त साधून आम्ही एक प्रॉपर पार्टी प्लॅन केली आहे आणि त्याची ती सगळी मजा आहे की त्या दिवशी काय काय घडतं. अच्छा, आणि राजवाडे सन्स जो मूवी आलेला त्याच्यामध्ये पण एक फॅमिली टाईपचाच तुझा एक रोल तो फॅमिलीमधलाच होता. वन्स अगेन तुला एक फॅमिली कट्टा म्हणजे तेही इंटू द तू फॅमिलीच आहेस. तर तो रोल करताना कसा वाटला? एकतर शूटिंग बॅक टू बॅक होतं. मी राजवाडे अँड सन्सचं संपलं आणि लगेच या फिल्मचं सुरू झालं दुसऱ्या दिवशी. माझ्यासाठी फॅमिली ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आयुष्यात. आणि ते फक्त मी आपलं कुटुंब म्हणजे रक्ताच्या नात्यांचं नाही, तर सुद्धा मी आपला नाटकाचा गट असेल, फिल्मचा अख्खा क्रू असेल, तर ही सगळी आपण कुटुंब सातत्याने बनवत असतो. आणि त्या सगळ्या कुटुंब टिकवण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे चांगला डायलॉग असणं. कारण आपण कुठली 4 लोकं एकत्र राहायला लागली की त्यात मिसकम्युनिकेशन होणं स्वाभाविक आहे, भांडणं होणं स्वाभाविक आहे. पण ते अवॉइड करायचं असेल तर तुम्हाला चांगला डायलॉग ठेवला पाहिजे. आणि फॅमिली कट्टा ही फिल्म त्याविषयी आहे की प्रश्न आपण अवॉइड करू शकत नाही. 4 माणसं एकत्र आली की प्रश्न येणार, मिसकम्युनिकेशन होणार, भांडणं होणार, पण ते कम्युनिकेट करून सोडवलं पाहिजे. आणि त्यासाठी ही सगळी लोकं एकत्र जमतात. आणि त्याच्यात मी आणि गौरी आम्ही जे दोघंजणं म्हणजे आमची जी 2 कॅरेक्टर्स आहेत, तर ते दोघंजणं हे अख्खं जमवतात. म्हणजे वेगवेगळी भांडणं असलेलं हे जे कुटुंब आहे, तर ते सगळे मिळून सगळ्यांना एकत्र आणण्याचं मेजर काम हे दोघंजणं करतात. त्यामुळे खूप महत्त्वाचं काम या फिल्ममध्ये या दोघांचं आहे. आणि कझिन्स म्हणून काम करताना काय मजा आली आहे सेटवरती? म्हणजे काय मजा केलीत तुम्ही ॲज अन बिईंग अ कझिन्स? खूप मजा केली आणि अख्खं आम्ही जरी यंगेस्ट प्ले करत असलो तरी सगळे यंगच आहेत. म्हणजे असं काही हे नाही. आणि आमचे जे कॅरेक्टर्स आहेत किंवा एक इमॅजिन कर की सेलिब्रेशन आम्ही तिकडे शूट करत होतो. साधारण 15 वगैरे दिवस आम्ही पुण्यात शूट करत होतो. त्यामुळे सगळे एकत्र होतो आणि आम्हाला तर खूप धमाल आली काम करताना. कारण जसं आता आलोक म्हणाला तसं की एखाद्या आनंदाच्या क्षणाचं जर तुम्ही कारण असाल तर नथिंग लाईक इट. म्हणजे आम्ही जे प्लॅन करतो आहे किंवा सगळे एकत्र यावे म्हणून आम्ही जे प्लॅन करतो आहे, तर त्यात अर्थात आम्ही काही जणांना खोटं बोलणं, काही खोटे प्लॅन्स करून बोलवणं, हे सगळं आम्ही केलं आहे. त्यामुळे आम्हाला खूपच धमाल करता आली. मजा केली म्हणजे तिकडे एक तर मी आणि गौरी पहिल्यांदा एकत्र काम करत होतो. आणि तरी आम्ही त्यातल्या त्यात आम्हीच म्हणजे खरंच आम्ही आणि सईसुद्धा आमच्या वयाची आहे. ती जरी या फिल्ममध्ये आमची आत्या असली तरी ती यंगेस्ट ऑफ ऑल असते त्यांच्या फॅमिलीत. तर मुळामध्ये सई आमची आत्या आहे हे ऐकून आम्हाला खूप पहिल्या दिवशी हसू आलं की तू आत्या आहेस माझी, असं झालं ओव्हरऑल. तर तिथून त्यामुळे मी, सई आणि गौरी हे आम्ही साधारण एका वयाचे असल्यामुळे आम्ही मजा म्हणजे गप्पा मारणे हाच बेसिक मुद्दा असतो. आणि आपल्याला कुठल्याही गटामध्ये आपल्या वेवलेंची माणसं सापडणं हा मजेचा भाग असतो. त्यामुळे आम्ही खूप हसायचो खूप, म्हणजे असं म्हणते.